आज समाजामध्ये अशा काही घटना घडतात की ज्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. आता पूर्वीच्या काळी लहान मुलांना प्रभू रामचंद्रजी किंवा श्रीकृष्ण ह्या मंडळींच्या गोष्टी सांगितल्या जायच्या आणि ही मंडळी त्यांचे आदर्श होती. पण आजकालच्या मुलांकडे मोबाईल आलेले आहेत, त्यामुळे त्यांचे आदर्श बदललेले आहेत आणि संस्कारसुद्धा बदललेले आहेत. आता जुन्या ओल्ड गोष्टी वगैरे सोडून ही मंडळी जी आहेत ती आधुनिक झालेली आहेत. पण याच्यामधूनच एखादी अशी घटना समोर येते ज्यामुळे थरकाप होतो आणि अशीच एक घटना घडलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये. आता या ठिकाणी एका 13 वर्षाच्या मुलीनं 5 वर्षाच्या चुलत बहिणीची ब्लेडने हत्या केलेली होती. आता त्यासाठी आपल्याला जायचं, ही घटना नक्की काय आहे त्यासाठी आपल्याला जायचं आहे जालन्यामध्ये. जालना या ठिकाणचं घनसांगवी तालुका आहे आणि त्या ठिकाणचं गुंज नावाचं एक गाव आहे, भाग आहे. आता या भागामध्ये राहणारे रमेश भोसले आणि गणेश भोसले हे दोघंही एकमेकांचे भाऊ आहेत आणि रमेश जे आहेत ते गावामध्येच राहत आहेत आणि शेती वगैरे करतायत आणि त्यांचे बंधू गणेश भोसले यांची कुंभार पिंपळगाव या ठिकाणी रक्त आणि लघवी तपासणारी समर्थ पॅथॉलॉजी लॅब आहे आणि त्यामुळे गणेश जे आहेत ते जालना या ठिकाणचं मंठा रोड आहे, त्या बाजूला चौधरी नगर आहे आणि या ठिकाणी भालेराव यांची बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये गणेश भोसले हे त्यांच्या परिवारासह आणि त्यांच्या कुटुंबासह त्या ठिकाणी भाड्यानं राहत आहेत. आता यांच्या परिवारामध्ये यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे मीरा भोसले आणि यांची एक 13 वर्षाची मुलगी आहे, एक 8 वर्षाचा मुलगा आहे, मुलाचं नाव आहे अथर्व. अशा पद्धतीचा हा परिवार आहे आणि गणेश जे आहेत ते रोज त्यांच्या लॅबवरती घरातनं निघतात आणि ते लॅबवर जातात आणि पुन्हा माघारी येतात, म्हणजे जाऊन येऊन ते करतायत. आता इकडं गणेश यांचा संसार सुखाचा चाललेला होता आणि तिकडं गावाकडे त्यांचे बंधू रमेश यांचासुद्धा संसार आनंदाने चालू होता. तारीख होती 10 जून 2017. आता या दिवशी रमेश भोसले यांना एक मुलगी झाली आणि या मुलीचं नाव यांनी लाडानं ईश्वरी असं ठेवलं. आता ईश्वरी लहानाची मोठी होत होती, घरात सगळ्यांची ती लाडकी होती. घरातच नाही तर संपूर्ण घराण्यामध्ये आणि पाहुण्यारावळ्यांमध्ये ही सगळ्यांची लाडकी होती आणि हिला चांगल्या शाळेमध्ये पाठवावं, तिचं चांगलं करिअर करावं असं सगळ्यांनाच वाटत होतं आणि त्यामुळे या मुलीच्या शिक्षणासाठी जून 2022मध्ये या ईश्वरीला, या छोट्याशा मुलीला काको काकांकडे आणण्यात आलेलं होतं. आता काको काका यांची 2 मुलं आणि ही मुलगी सगळे काही एकत्र गुण्यागोविंदाने शिकतील असं सगळ्यांना वाटत होतं आणि 11 जून 2022 या दिवशी काकांच्या घराच्या जवळील खरपुडी रोड आहे त्या बाजूला एक नामवंत इंग्लिश स्कूल आहे, स्वरूप इंग्लिश स्कूल. तर त्या या शाळेमध्ये या ईश्वरीला प्रवेश घेण्यात आला होता, तिला त्या शाळेमध्ये घातलं होतं आणि आता ईश्वरी रोज त्या शाळेमध्ये जात होती, येत होती. काका किंवा काकू तिला सोडायला जायचे आणि तिला आणायला जायचे, अशा पद्धतीनं ती मंडळी तिची काळजी घेत होती. आता या सगळ्या गोष्टी 5 महिन्यापासून चालू होत्या, ईश्वरीचं शिक्षण 5 महिन्यापासून चालू होतं. आता या काळामध्ये काकाची थोरली मुलगी जी आहे ती 13 वर्षाची होती आणि ही छोटी 5 वर्षाची ईश्वरी, या दोघींच्यामध्ये जमत नव्हतं. आता ईश्वरी जी आहे ती अत्यंत शांत आणि तिची सगळेजण काळजी पण घेत होते, काळजी पण करत होते. आता ही गोष्ट या थोरल्या मुलीला मात्र सहन होत नव्हती आणि अशी माहिती समोर येते की त्या 13 वर्षाच्या मुलीनं तिच्या शाळेतील मोबाईल चोरलेला होता, म्हणजे काही वर्तमानपत्रामध्ये अशी माहिती समोर आली होती. आता तो मोबाईल चोरला ही जी गोष्ट आहे ती सगळ्या शाळेमध्ये समजलेली होती आणि मुख्याध्यापकांपर्यंत पण ती पोहोचलेली होती आणि या कारणाने किंवा इतर काही कारणं असतील, पण ही 13 वर्षाची जी मुलगी आहे ती पाठीमागच्या काही दिवसापासून शाळेमध्ये जात नव्हती, शाळेत जायला तयार नव्हती आणि घरातली मंडळी जी आहेत ते तिला आग्रह करत होते आणि ती मात्र शाळेमध्ये जात नव्हती. आता याच्या उलट ती 5 वर्षाची ईश्वरी आहे ती मात्र रेग्युलर शाळेमध्ये जात होती, शाळेतून येत होती. आता या सगळ्या गोष्टीवरून या 13 वर्षाच्या मुलीच्या मनामध्ये विचित्र अशा पद्धतीचे विचार यायला लागले होते. आता याच काळामध्ये हिचे वडील म्हणजेच काका गणेश जे आहेत ते काही कामाच्या निमित्ताने बाहेर गेलेले होते आणि यामुळे त्या काळात घरामध्ये पत्नी मीरा, त्यांची 2 मुलं ईश्वरी ही मंडळी होती आणि काकू मीरा ज्या आहेत त्यांनी त्यांच्या बहिणीला काही दिवसासाठी मुक्कामाला बोलवलेलं होतं. तारीख होती 28 नोव्हेंबर 2022, वार होता सोमवार. सकाळी साधारण 7-8च्या आसपासची वेळ होती आणि मुलांना शाळेमध्ये जायची वेळ झालेली होती. आता दुसऱ्या मजल्यावरती ही जी मुलं आहेत ती मुलं होती आणि त्यांची आवरावरी शाळेत जायची चाललेली होती आणि खालच्या मजल्यावरती काकू आणि इतर मंडळी होती, त्यांचा स्वयंपाक वगैरे आवरावरी चालली होती. आता ही सगळी तयारी खाली चालली, वरच्या मजल्यावरती मुलांची लगबग चालली होती. आता वरच्या मजल्यावरती
ती 13 वर्षाची जी मुलगी आहे, 13-14 वर्षाची, त्या मुलीनं आंघोळ केली आणि ती बाहेर आली. त्यानंतर आता ही चिटुकली 5 वर्षाची ईश्वरी आतमध्ये अंघोळीसाठी गेली होती. आता यावेळेसच तिच्याबरोबर ही 13 वर्षाची मुलगी जी आहे ती सुद्धा आत शिरली आणि आतमध्ये तिनं त्या चिमुरडीवरती ब्लेडने वार करायला सुरुवात केली. तिच्या गळ्यावरती, तिच्या तोंडावरती, तिच्या हातावरती हिनं वार केले. आता ती छोटीशी ईश्वरी जी आहे ती मोठमोठ्याने रडत होती, ओरडत होती आणि ही जी मुलगी आहे ती तिच्यावरती वार करत होती, तिला जखमी करत होती. आता बाहेर ह्यांचा भाऊ जो आहे अथर्व, तो सुद्धा रडत होता. आता हा सगळा आरडाओरडा चाललेला होता, गोंधळ चालला होता. हे ऐकून काकू आणि घरातली इतर मंडळी, शेजारी पाजारी वगैरे त्या ठिकाणी धावलेली आहेत. आता वरती सगळे धावत आले, बाथरूमच्या पाशी गेले, पण आतमध्ये दरवाजा बंद केलेला होता आणि बाहेरून लोक दरवाजा उघड अशा पद्धतीने ओरडत होते आणि आतला दरवाजा मात्र उघडला जात नव्हता. आतमध्ये त्या मुलीनं आपल्या बहिणीला रक्ताच्या थारोळ्यात पाडलेलं होतं आणि तिनं त्या ठिकाणी पाणी वगैरे टाकलं, तिला आंघोळ घालण्याचा किंवा तिला धुण्याचाही प्रयत्न केला होता आणि त्यानंतर मग ही मुलगी बाहेर आली होती. आता आतमध्ये ईश्वरी जी आहे ती जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. आता शेजारच्या एका तरुणानं त्या छोट्याशा मुलीला उचललं आणि जवळच्या संतकृपा रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. आता या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केली आणि ईश्वरीला मृत घोषित केलेलं आहे. अशा पद्धतीनं एका 13 वर्षीय मुलीनं तिच्या 5 वर्षीय बहिणीची हत्या केलेली होती आणि या घटनेची फिर्याद जी आहे ती आरोपी मुलीच्या आईनंच दिलेली होती. आता पुढची जी काही कायदेशीर कारवाई आहे ती कारवाई सुरू झालेली होती. आता जी माहिती माध्यमातून समोर आली ती तुमच्यासमोर मी मांडलेली आहे. आता या सगळ्या गोष्टीचा अजून तपास चालला आहे. कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता ही हत्या आणि शाळेमध्ये जायचा तगादा याच्यामुळे झाली का, अजून इतर काही कारणं होती किंवा दोघीचं काही भांडण होतं किंवा अजून कसं होतं, जे आपल्या समोर आलं ते तसंच आहे असं नाही, तर त्याच्या कदाचित वेगळी पण घटना काहीतरी असू शकते. पण या सगळ्याचा अजून तपास चाललेला आहे. आता आपले जालन्यामधले जे मित्र आहेत पत्रकार राहुल मुळे यांनी या विषयावरती बरीच माहिती मला पाठवलेली होती. शिवाय यांनी त्या ठिकाणचे फोटोसुद्धा पाठवले होते आणि काही फोटो म्हणजे तो मृतदेह वगैरे पडलेला आहे त्याचे फोटो जे पाठवले होते अत्यंत भयंकर अशा पद्धतीचे फोटो आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी ते दाखवू शकत नाही. पण अत्यंत गंभीर, भयंकर अशा पद्धतीची ही घटना घडलेली होती. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? आता जी घटना घडलेली आहे ती घडून गेलेली आहे, त्यामुळे त्याच्यावरती आता जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया होऊन जाईल. पण अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत किंवा लहान मुलांच्यामध्ये हिंसाचार का वाढतो आहे, तर याची जर कारणं शोधली, त्यांच्या जर मानसिकतेचा विचार केला, तर मात्र आपल्याला बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी समोर येऊ शकतात. त्यामुळे आपण याच्यामधून धडा काय घ्यायचा, तर ते एक ही आता घटना जी आहे ती बाजूला ठेवूया, पण एक सर्वसमावेशक अशा पद्धतीने त्यावरती बोलूया. तर आज समाजामध्ये असं का होतं आहे, तर बऱ्याच वेळा काय होतं, पहिली गोष्ट की घरामध्ये मुलांची तुलना केली जाते. म्हणजे समजा एखादा मुलगा आहे, त्या मुलाबरोबर दुसऱ्या मुलाची तुलना, हा मुलगा बघ कसा दिसतो, कसा हसतो, कसा बोलतो, तू बघ कसा आहे, तो बघ कसा आहे, तुझा रंग कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, तुझं वागणं कसं आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याला किती गुण मिळाले, तुला किती गुण मिळाले, तो दिसायलाच असा आहे, तो दिसायलाच तसा आहे. अशा पद्धतीनं घरातलीच मंडळी ज्यावेळेस तुलना करायला सुरुवात करतात, पर्यायाने एका मुलाच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि दुसरा जो आहे त्याच्याबद्दलचा द्वेष निर्माण होतो आणि कधीकधी हाच द्वेष हिंसात्मक बनतो आणि अत्यंत अघटित अशा घटना घडतात. त्यामुळे आईवडिलांनी किंवा घरातल्या कोणत्याही मंडळींनी त्या मुलांची एकमेकांबरोबर ती तुलना करणं बंद केलं पाहिजे. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे मूल जन्माला आल्याबरोबर त्याच्या 5वीला मोबाईल पुजलेला जातो. म्हणजे लगेच त्याच्या हातात मोबाईल दिला जातो आणि त्याला हळूहळू त्या मोबाईलचं व्यसन लागतं आणि त्याला ते इतकं व्यसन लागतं की त्याला मोबाईलशिवाय जमत नाही. 1 सेकंदासाठी जरी त्या मुलाकडून मोबाईल घेतला तरीही त्याला रडायला सुरुवात करतो किंवा बराच गोंधळ होतो त्या ठिकाणी आणि कळायला लागतं. ज्यावेळेस त्या मुलाला कळायला लागतं, त्या मुलीला कळायला लागतं, त्यावेळेस ती त्या मोबाईलमधील हिंसात्मक दृश्य आणि अश्लील दृश्य पाहायला लागते आणि याचा बालमनावरती परिणाम होतो. लक्षात घ्या की ते जे फोटो असतात, कोणतीही मालिका घ्या, कितीही अगदी महान मालिका असली आणि चांगली मालिका, तरी त्याच्यामध्ये अश्लीलता आहे, त्याच्यामध्ये कमी कपडे आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी अशा काही गोष्टी असतातच. त्याच्यामुळे आजकाल मीडियामधून ज्या गोष्टी येतात ना, त्या पूर्णपणे भेसळयुक्त अशा पद्धतीच्या आहेत आणि त्याचा बालमनावरती प्रचंड परिणाम होतो आणि याच्यातून सुद्धा नको नको त्या गोष्टी घडतात. त्यामुळे मोबाईलच्या व्यसनापासून यांना सुरुवातीपासूनच दूर ठेवा आणि
मोबाईल, टी व्ही याच्यापेक्षा त्यांना पुस्तकं वाचणं आणि त्यांना मैदानी खेळ याच्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तिसरी गोष्ट, सध्या काही शाळेमध्ये आणि पूर्वीच्या काळीसुद्धा, आता तरी जरा काही परिस्थिती बदललेली असेल, पण काही शिक्षक जे आहेत ना, त्यांना अजिबात शिकवायला जमत नाही. म्हणजे ते इतकं बोर करतात, म्हणजे ते ते जर बाकीच्यांनी ऐकलं ना, तर म्हणजे लहान मुलं कशी ऐकत असतील याचा विचार मी करतो. कारण काही शिक्षकांना आपण काय शिकवतोय हे सुद्धा कळत नाही आणि काही मंडळी जी आहेत ना, ती मुलांना विनाकारणच मारत बसतात आणि काहीही कारण नसतं, तरी पण ते मुलांना मारलं जातं आणि त्यामुळे मग त्या मुलांच्या मनामध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत नाही आणि ती मंडळी शाळा बुडवायला लागतात. खरं तर या विषयावरती प्रचंड बोलण्यासारखं आहे, पण याचाही विचार झाला पाहिजे. शिक्षण पद्धती, त्या शिक्षण पद्धतीची आवड कशी निर्माण होईल आणि शिक्षकांनी सुद्धा शिकवताना मुलांना जे काय आवडतं त्या पद्धतीनं त्यांना जर दिलं, तर ते अजून आवडीनं शिकू शकतात. तर या सगळ्या गोष्टीचा संबंधित व्यक्तींनी पण विचार केला पाहिजे आणि पालकांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. आणि तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि जी घटना आपण मगाशी बघितली, त्या घटनेबद्दलची जर अधिक किंवा वेगळी किंवा नवीन माहिती जर काही तुमच्याकडे असेल, तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.